लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज अंकोली या ठिकाणी नवदंपती या भैरवनाथ या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी आलं होतं. त्याच पद्धतीनं आज अंकोली येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याने एक कुटुंब अनगर येथील कुटुंब महाराजांच्या दर्शनाला आले. काय आपलं नाव सांगा आणि आपलं. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश गुंड. मी व्यवसायाने CA आहे. आमच्या पंढरपूरला आणि पुण्याला ऑफिस आहे CAचं. अंकुली हे आमचं कुलदैवत आहे. भैरवनाथाच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो आणि ते आम्हाला कळालं की महाराजांचा पुतळा इथं स्थापित करण्यात आला आहे. आम्हा सर्वांना इथे येऊन खूप आनंद झाला. कारण असं की महाराजांसारखे थोर व्यक्तिमत्व, संभाजी महाराज असतील, वेगवेगळे थोर पुरुष असतील, या सगळ्यांचंच व्यक्तिमत्व गावागावात पोहोचणं गरजेचं आहे. प्रत्येकांच्या व्यक्तिमत्वातून लोकांनी शिकणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील आणि संभाजी महाराज, प्रत्येकांचं व्यक्तिमत्वामध्ये काही ना काही गुण घेण्यासारखे आहेत, जे युवा पिढीला नेहमीच प्रेरणास्थान देत जातील. सो सरकारला अशी रिक्वेस्ट आहे की थोर पुरुषांचे, महाराजांचे पुतळे उभारण्याची जी काही प्रक्रिया आहे ती शिथिल करावी आणि गावागावात आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांना एक घोषणा आणावी. आपण पाहिलं की अनगर येथील गुंड कुटुंबीय स्मारक या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी आले. ताई, काय सांगाल आपण आज आपण कुटुंबासमेत दर्शन खरं नमस्कार सगळ्यांना जे दर्शक पाहतात त्यांना. खरं सांगायचं म्हणलं तर महाराज फक्त महाराष्ट्रापुरती सीमित नाही आहेत. महाराष्ट्रापुरती सीमित नाही आहेत. महाराजांचं तर नाव लौकिक तर हे जगभरात आहे. अखंड भारतांची दैवतच आहेत आणि आम्हाला खूप अभिमानात वाटतोय की आमच्या बंधूंची जे आयुष्याची सुरुवात होते ते आपल्या महाराजांच्या दैवतांपासूनच होते. सो छान वाटतं आम्हाला. आणि सांगायचं म्हणलं तर असं की समजते आता पॉलिटिकल टेन्शन्स वगैरे वाढत आहेत, बट ह्या अशा थोर पुरुषांचं जे स्टॅच्यूज वगैरे आपण उभा करतो तर त्याच्यात फारसं काय अडचण नसल्याची पाहिजे, कारण ते आहेत म्हणून तर सगळं आहे, नाहीतर मग काय उरलं नसतं. सो ह्या गोष्टींना जर थोडी शिथिलता ऑफकोर्स आलीच पाहिजे. आपण कुटुंबासमवेत खरं तर आपल्या कुलदैवाचं दर्शन घेण्यासाठी आला होता, परंतु या ठिकाणी महाराजांचा पुतळा दिसल्यावर आपण प्रथम पुतळ्याचं दर्शन घेतलं. ऑफकोर्स दैवत आहे महाराज. आपलं जे देव वाचलेत ते ह्या देवामुळे वाचलेत. सो ही गोष्ट 100% साहजिकच आहे की आम्ही पहिल्यांदा दर्शन घेणार ते महाराजांचं, नंतर जे आहेत ते आमचे देव आहेत, कारण महाराज आहेत त्यामुळेच आमचे देव असते. खरं तर आपण पाहिले की हे अनगरचे गुंड कुटुंबीय आपल्या कुलदैवताच्या अगोदर देखील महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या कुलदैवताला पूजा करण्यासाठी गेलं. खरं तर महाराज आहेत म्हणूनच हे सर्व देवळात आहेत असा संदेश देखील या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दिला. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय. जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. जिजाऊ जय. जिजाऊ. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.